हे बघ दादा, आज सुद्धा आपलं प्रॉपर टार्गेट हिट झालेलं आहे. आज थोडंसं छोटं टार्गेट हिट झालंय बिकॉज साईडवेज मार्केट आहे खूपच. तरी पण त्यातनं आपण एक बेस्ट ट्रेड केला आणि जसं समजलं साईडवेज मार्केट आहे तसं आपण आजचे ट्रेडिंग स्टॉप केलेलं आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आता तुम्हाला सांगितलेलं की हे टार्गेट हिट झालं कसं, पण या ट्रेड मागचं लॉजिक जे काय होतं ते तुम्हाला मी सांगतो. आपण इथं आता 1 मिनिटावरती आहे. 1 मिनिटावरून जेव्हा आपण 5 मिनिटावरती जातो तेव्हा इथं बघू शकता तुम्ही एक मागणं ट्रेंड लाईन आलेली आहे आणि ही ट्रेंड लाईन पुढे इथे काम करत होती, परंतु काम इथं जसं अनसक्सेसफुल ठरलेलं आहे. कसं ठरलेलं आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो. 5 मिनिटावरून जेव्हा तुम्ही 1 मिनिटावरती जाल आपला चार्ट घेऊन, तेव्हा इथं बघू शकता तुम्ही इथं खाली कॅन्डल आली, पूर्णपणे ओपन पण झालेली होती गॅप डाऊन, पण तिने पूर्णपणे वर क्लोज दिला. पुन्हा मार्केट थोडंसं वर गेलं, इथं एक हाय बनवला. या हायला आपण एंट्री ऍक्टिव्हेट करू शकलो नाही, खाली 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 पडलेला आहे. आणि बघू शकता इथल्या आपल्या डे लो ला मार्केट इथं आलेला आहे. डे लो ला जसं आलं मार्केट तसं इथं सपोर्ट क्रिएट झालेलाच होता आणि डे लो ला आपला नेहमीप्रमाणे सपोर्ट असतोच. ठीक आहे, तर त्या सपोर्ट नुसार आणि या ट्रेंड लाईन नुसार मी वेट करत होतो की एक प्रॉपर एंट्री मिळेल. त्याचनुसार बघू शकता या ट्रेंड लाईनला ही जी मागची ट्रेंड लाईन आलेली आहे या आयएससी स्टेट पुढे, या ट्रेंड लाईनच्या वरती जेव्हा 952च्या कॅन्डलने क्लोज दिला आणि बेस्ट कॅन्डल क्लोज झाली, त्याच टायमिंगला आपण मित्रांनो इथे एंट्री ऍक्टिव्हेट केलेली आहे. आपल्या 952च्या कॅन्डलच्या हायला एंट्री ऍक्टिव्हेट केल्याने लोला स्टॉप लॉस ठेवला आणि आपण आजचा जो काही डे हाय होता जो की 940 941च्या कॅन्डलचा आहे त्यानुसार आपण हाय पर्यंत आपलं टार्गेट ठेवलेलं होतं. टार्गेट छोटं होतं आणि त्याच साईडवेज झालं मार्केट. त्यामुळं आपल्याला प्रॉफिट मिळाला. का मिळाला ह्याच्या मागचं कारण एकच होतं की प्रीमियम चांगले वाढत होते. जर प्रीमियम चांगले वाढत नसते तर 100% आज इथं आपला कॉस्ट टू कॉस्ट हिट झालं असतं, जे की टार्गेट हिट होऊन सुद्धा. तर ओके, आजच्या ट्रेडचं लॉजिक हे होतं आणि आजचा ट्रेड का केला हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला असे व्हिडिओ हवे असतील तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की होय दादा आम्हाला असे व्हिडिओ हवे, असे व्हिडिओ पण अपलोड करायला चालू कर. आणि रेग्युलर बाकी आपले व्हिडिओ येत आहेत ते तर येत राहणारच आहेत. आणि सोबत फॉलो करायला सुद्धा मित्रांनो विसरू नका, जेणेकरून प्रत्येक ट्रेडर पर्यंत आपलं पेज पोहोचेल. थँक्यू सो मच, भेटूया उद्या.